होळी म्हणलं की आपल्या सगळीकडेच पुरणाची पोळी आणि कटाची अशी झणझणीत आमटी ही तयार होते. तर आज मी तुम्हाला छानपैकी अशी झणझणीत चमचमीत तरीबाज अशी ही आमटीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, जी स्पेशल आपण पुरणाच्या पोळीसोबत खाण्यासाठी बनवतो. तर इकडे बघू शकता छान घट्ट थिक अशी ही छान चवदार झणझणीत अशी ही आमटी तयार झाली. त्याला लागणारं साहित्य बनवायची कृती व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. आणि इकडे पुरणपोळीची रेसिपी आज मी बनवली आहे. पुरणपोळीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघू शकता. ते हे बघा आजचा आमचा बेत आहे. सगळीकडेच असाच बेत आहे आज, पुरणपोळी आणि कटाची आमटी. ही चण्याची डाळ, ज्यावेळेस पुरणपोळी आपल्याला बनवायची त्यावेळेस आपण चण्याची डाळ शिजवतो. त्यानंतर आपण हे जे पाणी आहे, आपण याला येळवणीसुद्धा बोलतो, ह्याच पाण्याची आपण कटाची आमटी जी आहे ती तयार होते. आता हे मी सर्व पाणी चण्याच्या डाळीचं हे काढून घेतलं. आता ह्याचीच आमटी आपल्याला बनवायची आहे. तिकडे बघू शकता भरपूर असा हा येळवणी आपण ही काढून घेतलेली आहे, म्हणजेच हे डाळीचं पाणी आपण हे काढून घेतलेलं आहे. आपण इकडे मसाले काही भाजून घेणार आहोत. तर इकडे मी 2 मोठे कांदे पातळ स्लाइसचे उभे कट केलेले आहेत आणि हे मसाला आपला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे थोडा मसाला मी भाजून घेते. त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला म्हणजे जे सुद्धा गरम मसाले येतात, लवंग, तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, इलायची, मोठी इलायची, छोटी इलायची सर्व टाकून थोडीशी चण्याची डाळ टाकून ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. ह्याच्यामध्ये लसूण अद्रकसुद्धा तुम्ही टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण इकडे वापरणार आहोत लाल तिखट मिरच्या, सुक्या मिरच्या. आता तुम्ही इकडे चवीनुसार थोड्या कमी जास्त इथं सुकी मिरची करू शकता. आता मला काय झालं, प्लेट मी तयार केलं होतं मसाल्याचं, पण ते काही दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते परत एकदा. हे लाल हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि इकडे मी चण्याची डाळ पण भाजून घेतलेली आहे. आणि कांदा तर तुमच्यासमोरच मी फ्राय केलेला आहे. त्यानंतर भरपूर असे खडे मसाले टाकलेले आहेत आणि सुकं खोबरं टाकले. बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही. सर्वांनाच माहीत असतो आपला अख्खा गरम मसाला, खोबरं, कोथिंबीर, हे बघू शकता बारीक खोबरं, चवीनुसार मीठ आणि अद्रक, लसूण आणि लाल सुकी मिरची हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायचं गरम तेलामध्ये. ही चण्याची डाळसुद्धा मी याच्यामध्ये भाजून घेतली, थोडीशी टाकायची, अगदी 2-2.5 चमचे चण्याची डाळ भिजून म्हणजे भाजून घ्यायची तेलामध्ये मसाल्यासोबत. आता हा मसाला सगळा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक छान अशी वाटून घ्यायचा. इतका सारा हा मसाला तयार होतो. आमटीसाठी खूप चांगला असा मसाला काढला जातो. रोजच्या आमटीपेक्षा ही पुरणपोळीची आमटी जरा स्पेशल असते. आता इथे मी भांडं वापरते छोटं. याच्यामध्ये मी थोडं हे मसाला टाकून घेते, कारण माझं जरा मोठ्या साईजचं भांडं खराब झालं आहे. त्यामुळे मी या छोट्या भांड्यामध्येच मसाला वाटून घेते. तुम्हाला मी मसाला व्यवस्थित सांगितलेला आहे आणि जरी लक्षात नाही राहिलं तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करूनसुद्धा बघू शकता. तर आपले खडे मसाले आणि अद्रक, कोथिंबीर, लसूण, खोबरं हेच टाकले, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त आपण ते भाजून घेतले तेलामध्ये थोडंसं. हे बघा, आता मी थोडंसं पाणी टाकून छानपैकी याची आता मस्त ग्रेव्ही वाटून घेते, मसाला वाटून घेते. खूप चांगली चवदार अशी ही आमटी तयार. हे बघा, इतका सुंदर हा मसाला वाटून होतो. काळा मसालासुद्धा आपण याला बोलतो. तर आता हे सर्व वाटून घेणार आहे मी थोडं करून. हे बघा, मस्त छान असा हा वाटून होतो मसाला. तर मी पुरणपोळीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. छान अशा पुरणपोळ्या मी दाखवल्यात बनवलेल्या. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा मसाला टाकून वाटून घेते आणि सर्व मसाला मी हा थोडा करून वाटून घेणार आहे. हे बघा, परत एकदा चांगला असा वाटून निघालेला आहे. आता हाच मसाला आता मी इतका सारा हा वाटून घेतला आहे पूर्ण प्लेटमध्ये. आपण जो मसाला भाजून घेतला होता तो सगळा आता वाटून घेतला. आता आपण याची आमटी काढायला टाकायची, म्हणजे आमटी तयार करायची आहे. तर मस्त बारीक असा मऊ नरम असा हा मसाला तयार झाला आहे. जे आपण येळवणीचं पाणी काढलं होतं, डाळीचं पाणी काढलं होतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे. माझी ही आईची हाताची रेसिपी आहे, बघू शकता तुम्ही. तीच बनवत आहे आमटी, कारण आमच्या इकडं पुरणपोळीचं बेत असला की आईकडूनच आम्ही म्हणजे बनवला जातो. त्यानंतर इकडे एका मोठ्या टोपामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात बारीक करून आणि कढीपत्त्याची भरपूर अशी पाने टाकलेत आमटीला तडका देण्यासाठी. तर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं गरम तेलामध्ये आणि मोठं भांडं वापरायचे. आता आपले रोजच्या रेसिपी जरा साध्या सिंपल असतात आणि सणासुदीच्या दिवशी आपण जरा वेगळं स्पेशल बनवतो. आणि होळीच्या दिवशी ते सगळीकडेच आमटी पुरणपोळीचा बेत असतो, त्यामुळे आम्ही सुद्धा बनवलेला आहे. नाही तर कधी कधी मी पुरी भाजीसुद्धा बनवते.
आता हे चांगलं फ्राय होत आहे. फक्त लसणाचा फ्लेवर दिला याच्यामध्ये छानपैकी कढीपत्ते टाकून गरम तेलामध्ये. मग आपण काय करायचं, जे आपण डाळीचं जे पाणी आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला मिक्स केला आहे त्याच्यामधला 1 चमचा घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण ह्या लसणामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे. चांगला फ्लेवर येतो फोडणीला. हे बघू शकता, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी आम्ही इथं हळद टाकून घेते, कारण आपण सगळे गरम मसाले वगैरे अद्रक लसूण आपण मसाल्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे. त्यामुळं काही एक्स्ट्रा आपल्याला मसाले आता इथे ॲड करायचे नाहीत. बस आता आपण ही हळद आणि गरम मसाला हे तेलासोबत लसणासोबत हे जरा फ्राय करून घ्यायचं, म्हणजे छान चवदार खमंग फोडणी बसते आमटीला आणि या फोडणीनेच खूप चव वाढते आमटीची. तर आता हे सगळं पाणी जे आहे डाळीचं मसाल्यासोबत ते मिक्स करून घेते आई माझी. आणि एका मोठ्या चमच्याने सुरुवातीला, म्हणजे कसं असतं डायरेक्ट टाकलं की एकदमच असं उडलं जातं आणि तोंडावर सुद्धा उडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण 1 चमचा सुरुवातीचा असा टाकून घ्यायचा आमटीच्या रश्श्याचा. हे बघा असं धूर निघतो, म्हणजे असं एकदम तोंडावर यायची भीती असते. त्यामुळे सुरुवातीचं असं टाकून घेतलं की मग नंतर मग उडलं जात नाही. हे बघा, मग पुन्हा एकदा टाकून घेतलं की असं उडलं जात नाही. आता हे सगळं येळवणीचं पाणी मसाल्यासोबत जे आपण मिक्स केलं आहे डाळीचं पाणी, ते सगळं आपण ह्या फोडणीला आता तडका दिल्यावर टाकून घेतलं आहे. आणि छानपैकी चवदार अशी फोडणी बसली आहे आमटीला आणि इतकी खमंग टेस्टी ही आमटी तयार होते. बस याला थोडा वेळ द्यायचा आहे. आणि मीठ अंदाजे चवीनुसार मसाल्यासोबत टाकलेलं आहे वाटताना, त्यामुळे आता अजिबात मिठाची आवश्यकता नाही आहे. आणि जरी लागलं तर नंतर आपल्याला टाकता येतं. आता फक्त याला थोडा वेळ द्यायचा आणि उकळून द्यायची खळखळून आमटी. आणि सुंदर टेस्टी अशी ही कटाची आमटी तयार होणार आहे खाण्यासाठी पुरणाच्या पोळीसोबत. तर आपण याला थोडा वेळ देऊया. इकडे बघू शकता अशी उकळी, गरमागरम उकळी आपल्या आमटीला चालू झालेली आहे. आणि सुंदर अशी ही आपली झणझणीत अशी ही कटाची आमटी तयार झालेली आहे. बघू शकता सुंदर अशी आमटी तरीवाली तयार झाली आहे खाण्यासाठी. आता आपण याला घ्यायचे थंड करून आणि काढून घ्यायचे एका वाटीमध्ये. हे बघा मस्त झालेले आहे. इतका छान असा काळा मसाला काढलेला आहे, तर तो मसाल्याचा इतका फ्लेवर भारी येतो, आमटीला एवढा चवदार बनवतो ना. स्पेशली आम्ही फक्त पुरणाच्या पोळीच्या टायमाला अशी आमटी बनवली जाते. तर बघू शकता थोड्या वेळानंतर आमटीचा रंग तुम्ही बघू शकता, याची तरी तुम्ही बघू शकता. इतकी सुंदर झणझणीत चमचमीत अशी आमटी तयार होती ना, खूप म्हणजे पुरणाच्या पोळीसोबत याची बातच वेगळी लागते, इतकी भारी लागते आमटी. तर अशी एकदा नक्की ट्राय करा. मसाले तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहे मी. आणि बघा इतकी भारी झालेली आहे, घट झाली, अजिबात पातळ अशी झाली नाही आहे, थिक अशी ही आमटी तयार झाली. आणि ह्या पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत ना ह्या बनवलेल्या गेल्या त्या गरमागरम अशा नरम सॉफ्ट लुसलुशीत. ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे, नक्की बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ हा बघायला भेटेल पुरणाच्या पोळीचा. तर आपण आता हे प्लेट जरा तयार करून घेऊया. ह्या पुरणाच्या पोळ्या आपल्या तयार झाल्यात आणि फक्त आमटी राहिली होती. हे बघा सुंदर अशा ह्या पोळ्या तयार झाल्यात गरमागरम. तुपाच्या पोळ्या ह्या सगळीकडेच आज बनल्या जातात, तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बनवलेलाच असेल आज. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून होळीच्या धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आमटी काढून घेते बघा एका वाटीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघायचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता, ह्याची तरी तुम्ही बघू शकता, इतकी घट. सोबत आपण याला लसणाची इतकी छान फोडणी दिली आहे, म्हणजे एकंदरीत इतकी चवदार आमटी लागते ना, भातासोबत पोळीसोबत खूपच छान लागते. तर आता ह्याच्यावर मी ही आमटीची वाटी ठेवली आहे. तर हे असं प्लेट तयार करायचं होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळीचा. आणि आमटीचा हा बेत तुम्हाला कसा वाटला मला नक्की एकदा सांगा. सोबत राईस घ्यायचे, कुरडया, पापड, जे पण तुम्हाला काय आवडेल ते घेऊन मस्त असं होळीचं प्लेट तयार करायचं आहे, म्हणजे आजच्या सणाचा बेत करायचा आहे. इकडे बघू शकता हे सुंदर अशी ही पोळीचा नैवेद्य तयार झालेला आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्या असेल आजची रेसिपी ते लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.